नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हे भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. इथलं वैशिष्ट्य म्हणजे हे जे शिवलिंग आहे ना, तर हे ब्रह्म, विष्णू आणि शिवशंकर यांच्या तिघांच्या मुखापासून बनलेलं आहे. आणि त्यातूनच गंगा गोदावरीचाही जन्म झालेला आहे. आणि इथं अजून बरेच सुंदर मंदिरं आहेत आणि ब्रह्मगिरी पर्वत, डोंगर रांगा, आणि यामुळे ना हे शहर अतिशय सुंदर दिसतं, अतिशय आकर्षक दिसतं. आणि इथे आता जर सगळ्यांनाच माहीत असेल की आता 144 वर्षांनंतर जो कुंभमेळा आलेला आहे, तर त्यामुळे आता हे नाशिक त्र्यंबकेश्वर हे अगदी भाविकांच्या गर्दीने दुमदुमलं आहे, फुललं आहे. Wow, what a beautiful description, Kaki. Also, शिवलिंगाची स्थापना 1755 मध्ये झाली आहे आणि मंदिराचे बांधकाम काळ्या दगडांवर कोरीव काम करून केलेले आहे. नाशिक मध्ये पंचवटी एरिया पण खूपच सुंदर आहे. हो, खरं बोललीस दर्शना, तू खरं बोललीस. Astounding, Darshana Didi. But before our further discussion, let's get ready for our next extraordinary performance. A group dance by Mrinmay, Manavi, Vinaya, and Saili. तर चला जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या सर्वांचं स्वागत करूया.